आज टिफिनसाठी बनवले मस्त चमचमीत छोले. तर नमस्कार सगळ्यांना, मी सरिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या चॅनलचं नाव आहे सरिताज व्लॉग. तर सकाळ झालेली होती. पहाटे 5 वाजताच उठली, पण बाहेर पाहिलं तर अंधार खूप होता आणि थंडगार वाटत होतं. एकदम थंडी वाजत होती. तर मग बाहेरचं सध्या काही झाडायला घेतलं नाही. 6 वाजू दिले, उजाडलं होतं आणि थंडी पण कमी झालेली होती. तर मग हे आता बाहेरचं सगळं काही झाडून घेते. तर मुलं तर सध्या झोपलेलीच आहे. नंतर मग शाळेची टिफिनची तयारी पण करावी लागते. तर बाहेरचं झाडझूड वगैरे करून घेतली. बाहेर अशी रांगोळी काढलेली होती. तर ही रांगोळी आजची नाही आहे, ही 3-4 दिवस आधीचीच रांगोळी आहे. चांगलीच होती, म्हणून आज काही रांगोळी काढली नाही, तीच राहू दिली. आणि या रांगोळीचा मी व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन पहा. तर घरं वगैरे झाडले, बाहेरचं पण झाडून झालेलं आहे. आता मस्तपैकी चहा ठेवते. तर थंडीचा ना, आधी चहा घ्यायचा आणि नंतर बाकीचे कामं करायची. चहा घेतल्याशिवाय काही कामं उरकतच नाही. थंडीचा चहा पाहिजेच. मिस्टर पण उठलेले होते, तर त्यांचा पण चहा ठेवला आणि माझा पण ठेवला. तर सकाळी सकाळी एवढी धावपळ असते ना, पटपट करावं लागतं. मुलांच्या शाळेची तयारी पण करावी लागते. मुलांच्या अंघोळा असतात, त्यांचे टिफिन तयार करणं, त्यांना तयार करणं. तर खूप धावपळ होते सकाळची. काही कामं राहतात, काही नंतर करावी लागतात आणि काही होऊन जातात. तर आता चहा बनवते, चहा घेते आणि बाकीची कामं नंतर करते. तर हे म्हशीचं दूध आहे, यावर मस्तपैकी जाडी जाडी साय तयार होते. तर या साईचंच मी लोणी काढते आणि त्याचं तूप तयार करते. तर तूप मी कधीच विकत आणत नाही, तर घरचंच तूप भरपूर निघतं. आणि तूप काढण्याचा व्हिडिओ, लोणी काढण्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर माहिती हवी असेल तर नक्की जाऊन चेक करा. गरमागरम चहा घेतला आणि नंतर भाजीची पूर्वतयारी करून घेतली. तर 2 वाटी छोले मी रात्रीच भिजत घातले होते. एक म्हणजे हे काबुली चणे आहे, ते रात्रीच पाण्यात भिजत घातले होते. आणि आता हे कुकरमध्ये टाकले शिजवायसाठी. तर यात बसेल म्हणजे त्या चण्याला चणे शिजेल इतपत यात पाणी टाकलं. 1 ग्लासभर पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं. आता याला 3 शिट्ट्या काढून घेते. मध्यम आच ठेवली. आता शिट्ट्या होईपर्यंत आता मसाल्याची तयारी करून घेते. तर मसाला चिरचार करून ठेवते आणि भाजून ठेवते, म्हणजे मग भाजी तयार करायचीच राहते. तर मसाल्यासाठी मी इथे छोटासा कांदा घेतला. तर आम्हाला 4 जणांसाठी ही भाजी करायची होती, म्हणून मग त्या हिशोबाने हे सगळं काही आहे. तर छोटासा कांदा घेतला, आता त्याला मस्त कापून घेते. थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला, त्याचे पण बारीक बारीक तुकडे करून घेतले. आणि इथे खाकस घेतलं 1 चम्मच, छोटा चम्मचभर. आता हे मध्यम आचेवर तेल न टाकता ताव्यावर असं भाजून घ्यायचं. खाकसला खसखस पण म्हणतात. आणि खसखस भाजून घेतलं थोडंसं मस्त लालसर होऊन, आणि ते काढून घेतलं. आणि याच ताव्यावर आता थोडंसं तेल टाकून थोडीशी कलमी, 1 चक्री फूल, एखादी लवंग आणि 2-3 मिरे घेऊन ते पण भाजायचे. आणि त्यावरच बारीक चिरलेला कांदा, खोबऱ्याचे काप, बारीक चिरलेला टोमॅटो. तर टोमॅटो इथं मी बिलकुल थोडासाच घेतला आणि तो पण या सगळं हे एकत्र करून भाजून घेतलं. तर छान लालसर भाजायचा, लालसर कलर येऊ द्यायचा, तेव्हा भाजी छान होते. मसाले छान भाजले गेले पाहिजे, तर भाजीचा कलर पण छानच येतो. आणि मध्यम आचेवर भाजायचे, जळू द्यायचे नाहीत. मसाले थंड करायसाठी ठेवले आणि आता घरं पुसून घेते. घरं पुसायची राहिली होती. घरं रोज पुसावी लागतात. खूप धूळ येते, बाहेर काम चालू आहे रोडचं, तर खूप धूळ येते, रोज पुसावे लागतात. चला आता आंघोळ करून घेतली मी आणि आता मसाले थंड झाले होते, तर हे मसाले आता बारीक करायचे आहे. तर यात मी थोडंसं आल्याचा तुकडा आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं घेतलं या मसाल्यातच. आणि एका छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये हा मसाला आता फिरून घेते. तर पाणी न टाकता आधी तसंच फिरून घेतलं आणि नंतर यात थोडंसं पाणी टाकून पुन्हा हे फिरून घेतलं, कारण पाणी टाकल्याशिवाय त्याची पेस्ट काही बनत नाही. तर छान अशी पेस्ट तयार करायची. पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी. आता इथे छोले बनवायचे आहे. तर गंज गरम करायला ठेवला, 1.5 पळीभर तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं. आता जिरं तळतळलं की यात बाकीचं साहित्य टाकायचं आहे. तर तेजपान टाकलं आणि वाटलेलं वाटण टाकलं मसाल्याचं. हे आता छान यात परतून घ्यायचं आहे.
गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची. आता तेल सुटेपर्यंत हा मसाला यात परतायचा आहे. तेल सुटलं की यात बाकीचे मसाले टाकायचे, जसं हळद पावडर, एक छोटा चम्मच हळद पावडर आणि एक छोटा चम्मच धने पावडर आणि एक मध्यम आकाराचा जो चम्मच असतो पोहे खायचा, तर त्या चम्मचभर मी इथे लाल मिरची पावडर टाकली. तेल थोडं कमी वाटलं होतं म्हणून थोडंसं तेल ॲड केलं आणि हे मसाले लगेच थोडे परतून घेतले. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आणि थोडंसं पाणी ॲड केलं. पाणी टाकून यावर काय करायचं, झाकण ठेवायचं. याला मस्त तेल सुटतं आणि नंतर आपले छोले टाकायचे. तर मी इथे झाकण ठेवून दिलं होतं 1-2 मिनटासाठी. तर मसाले छान शिजून येतात आणि तेल असं मस्त वर येतं. तर आता तेल पहा, तुम्ही पाहू शकता किती मस्त असं तेल आलेलं आहे. मसाले छान परतले गेलेले आहे. कलर खूप छान आलेला आहे. आता हे शिजवलेले जे काबुली चणे आहे ते पण टाकते. 3 शिट्ट्या होऊ दिल्या आणि 3 शिट्ट्यामध्ये खूप मस्त चणे शिजलेले आहे. तर होऊ शकते कधी-कधी 3 किंवा 4 शिट्ट्या पण लागतात शिजायला. तर ते छोल्यावर अवलंबून असतं. कधी-कधी शिट्ट्या होत नाही, तर 3 ते 4 शिट्ट्या कधी-कधी लागतात छोले व्हायला. तर चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकलं. तर घट्टसर भाजी हवी असते, ही पातळ भाजी चांगली लागत नाही. तर थोडंसंच पाणी टाकलं आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली, थोडासा गरम मसाला पण टाकला यातच आणि याला मस्तपैकी 2-3 उकड्या काढून घेतल्या. तर चणे तर आधी शिजलेले होते, जास्त काही शिजवण्याची आवश्यकता नव्हती. तर मस्त अशी घट्टसर भाजी तयार करून घेतली. कलर खूप छान आलेला होता भाजीला. आणि आता यासोबत मुलांना खायसाठी आता नाश्त्यासाठी पुऱ्या बनवते. तर मुलीला जेवायला दिलं, तिला चारून द्यावं लागतं, नाही तर ती काहीच खात नाही, तशीच राहते आणि तशीच शाळेत जाते. मुलींना चारून दिलं आणि इकडे मुलींच्या आणि मुलाच्या टिफिनची तयारी करते. मुलांना वरण वगैरे काहीच नको असते, भात वगैरे, डाळ भात हे काहीच नाही पाहिजे त्यांना, फक्त भाजी आणि चपाती. तर दोघंही मुलांचे टिफिन तयार केले आणि आता त्यांच्या शाळेची तयारी. टिफिन वगैरे तयार केले की त्यांच्या अंघोळा, त्यांच्या तयाऱ्या असतात आणि नंतर मग ते शाळेत गेले की मग बाकीचे कामं पण असतातच, कारण सकाळी सकाळी एवढे कामं तर काही होत नाहीत. आता टिफिन तयार करून घेतला. मुलगी चालली शाळेत. ती रोज बाय करते. बाय. तिचे पप्पा तिला सोडून देत आहे. बाय केल्याशिवाय ती जातच नाही. आता हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये कणी झाडांना फुलंच येत नाही, असे बारीक बारीक होते थोडेफार. आता तेच तोडले आणि पूजा करायला बसली, कारण पूजा राहिलेली होती. कधी कधी पूजा होते आणि कधी कधी पूजा करायला उशीर होतो. मुलं गेलेली असली की शांततेने मग मी कधी कधी आरामात पूजा करते. तर पूजा करायला घेतली. आता माझा व्हिडिओ आता इथेच मी संपवते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.